जगभर येशूचं नाव आज सांगितलं जात आहे। येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर त्या दिवसापासून येशू शरीराने या ठिकाणी फिरत नाही आहे। तो ज्या दिवशी तो स्वर्गारोहण झालं त्या दिवशी तो शरीर रूपाने होता। मेल्यानंतर येशू 40 दिवस शरीर रूपाने वावरत होता, पण एकदा तो स्वर्गात निघून गेला त्यानंतर तो शरीर रूपाने या पृथ्वीवर नाही आहे। आणि तरीही गेली 2000 वर्षे, मी असं म्हणेन जवळजवळ 2000 वर्षे, कारण एकदम जर आपण मोजली तर 1975-76 वर्षे होऊन गेलेली आहेत। इसवी सन 33ला येशूचं स्वर्गारोहण झालं आणि ह्या काळामध्ये येशू शरीर रूपाने पृथ्वीवर वावरलेला नाही आहे, शरीर रूपाने तो फिरत नाही आहे। आणि तरीही लोक येशूवर विश्वास ठेवतात। तो शरीर रूपाने नाही आहे तरी त्याच्या नावाचा प्रसार होत आहे, तरी लोक त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत, तरी लोक त्याच्यावर प्रेम करत आहेत, त्याच्यासाठी घरदार सोडत आहेत, त्याच्यासाठी संसार सोडत आहेत आणि त्याच्या नावाचा प्रसार करत आहेत। हे कसं घडतं? हे मोठं आश्चर्य आहे की जो मनुष्य रूपामध्ये नाही आहे, जो देह रूपामध्ये नाही आहे, त्याच्या नावावर लोक विश्वास ठेवतात आणि त्याच्यावर प्रेम करतात। ही 1-2 दिवसाची गोष्ट नाही आहे, 1-2 महिन्याची गोष्ट नाही आहे। या पृथ्वी तलावर येशू ख्रिस्ताचं नाव सांगितलं जात आहे, लोक त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि लोक त्याच्यावर प्रेम करत आहेत। हे जगातलं सगळ्यात मोठं नवल समजलं पाहिजे। आज देखील, आजच्या घडीला देखील येशू ख्रिस्ताचे अनुयायी, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक जे आहेत ते जगात बहुसंख्येने आहेत। हे कसं घडतं? ह्याचं रहस्य असं की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्ही चमत्कार अनुभवतो, आम्ही काहीतरी पाहतो, समथिंग वी सी, काहीतरी आम्ही पाहतो। दृश्य पाहिल्याशिवाय अदृश्यावर विश्वास कोणी ठेवू शकणार नाही। आम्हाला दृश्य असं काहीतरी दिसतं म्हणून आम्ही अदृश्यावर विश्वास ठेवतो। येशू ख्रिस्त आज अदृश्य आहे, ही इज इनविजिबल टुडे। आज तो दिसत नाही आहे, तो अदृश्य आहे, पण तो काहीतरी दृश्य दाखवतो आहे। आम्ही पाहू शकतो असं काहीतरी आम्ही बघतो आहोत आणि म्हणून आम्ही तो अदृश्य असताही त्याच्यावर विश्वास ठेवतो।